7 फूट 1 इंच लांबीच्या नाग जातीच्या सापाला दिले जीवदान. MH29 हेल्पिंग अँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा महागाव यांच्या टीमनं 7 फूट 1 इंच लांबीच्या सापाला जीवनदान दिले आहे. निंगनूर येथील सावंत पंडागळे यांच्या घरी हा साप आढळून आल्यानंतर महागावच्या टीमनं त्याला पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडण्यात आलं. या सापाची लांबी 7 फूट 1 इंच आहे अशी नोंद करण्यात आली असल्याचं सचिन कोकणे यांनी सांगितलं. आतापर्यंत सर्वात मोठा नाग 7 फूट 3 इंच याची नोंद आहे. निलेश मेश्राम यांनी सर्वात मोठा साप पकडला होता अशी माहिती आहे. त्यानंतर निंगनूर परिसरामध्ये सर्पमित्रांनी 7 फूट 1 इंच एवढ्या लांबीच्या नागजातीच्या सापाला पकडून एक विक्रम स्थापित केला आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलवर लगेच वैभव खराडे आंबडापूर यांच्या घरी अजगर जातीचा साप आढळून आल्यानंतर या सर्पमित्रांनी या अजगराला सुद्धा पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. अजगर जातीच्या सापाची लांबी 8 फूट 5 इंच एवढी होती आणि वजन 19 किलोग्रॅम एवढं होतं. यावेळेस महागाव तालुका अध्यक्ष सचिन कोकणे, कृष्णा गोदाडे, कृष्णा राठोड, ऋतिक फुलके, संतोष कडमोटे, अविनाश चिरंगे हे उपस्थित होते. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उभाळे, महागाव. MH29 हेल्पिंग अँड नेचर क्लबमध्ये आपलं स्वागत आहे. मी सर्पमित्र किसन गोंडाडे, माझ्यासोबत सिनियर सर आपले सचिन भाऊ कोकणे व तसेच कृष्णाभाऊ राठोड. तर आपण हा कॉल आज निंगनूर येथून रेस्क्यू केला होता. तर या सापाचं नाव नाग असं आहे. याला मराठीतून नाग म्हणतात व शास्त्रीय भाषेत याला नाजा असं म्हणतात. तर हा न्यूरोटॉक्सिक वेनमने हा पूर्णपणे अतिविषारी साप आहे. तर आपण याला आता निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतो. नमस्कार मित्रांनो, MH29 हेल्पिंग अँडमध्ये आपलं स्वागत आहे. मी सर्पमित्र किसन गोंडाडे. आज आपण हा साप पकडलेला अजगर जातीचा साप आहे. आपल्याला कॉल आला तर आंबडापूर येथून तिथं आपण कॉल हा रेस्क्यू केलेला आहे. तर आपले सिनियर सर सचिन कोकणे सर, कृष्णाभाऊ राठोड आणि ऋतिक भाऊ यांनी हा कॉल आज रेस्क्यू केला होता. तर आपण याला निसर्गाच्या सानिध्यात सोडतो. धन्यवाद.